नमस्कार, मी सद्दाम सिंगुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. IGM हॉस्पिटलमध्ये सर्जन डॉक्टर लवकरात लवकर नेमणूक करा. सुनील जावळे. इचलकरंजी IGM हॉस्पिटलकरिता सर्जन डॉक्टर लवकरात लवकर नेमणूक करावी व नागरिकांची होत असलेली गैरसोय थांबवा. भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष राज्यसभेचे खासदार माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय प्रशासकीय इचलकरंजी अधिकाऱ्याला भेटून निवेदनाद्वारे मागणी. सदर निवेदनात असे म्हटले आहे की इचलकरंजी येथील IGM सरकारी रुग्णालयांची स्थिती खूपच विदारक असून रुग्णालयातील काही विभाग डॉक्टरांअभावी बंद झाले आहेत. डॉक्टरांसह अन्य महत्त्वाची पदे रिक्त आहेत. रुग्णालयामध्ये सर्जन डॉक्टर नसल्यामुळे परिणामी एखाद्या रुग्णांवर रात्री शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्यास ती शक्य होत नाही. रुग्णालयात वैद्यकीय सुविधांची वानवा असल्याने गंभीर आजारी रुग्णांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल, कोल्हापूर CPR हॉस्पिटल रुग्णालयात पाठवण्याची वेळ प्रशासनावर येत असून रुग्णालयातील अतिदक्षता विभाग केवळ नावालाच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व परिस्थितीमुळे हे रुग्णालयात जणू ICUमध्ये असल्याची सुनील जावळे म्हणाले. या रुग्णालयात उपचारासाठी इचलकरंजी परिसरातील ग्रामीण भागांतील तसेच अन्य तालुक्यांतील रुग्ण मोठ्या संख्येने येतात. रुग्णालयात कायमच रुग्णांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. परंतु डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि इतर समस्यांमुळे पेशंटची हेळसाळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च होत असूनही चांगल्या सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या. तात्कालीन इचलकरंजी नगरपालिकेकडून सदर रुग्णालय महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले, कारण की रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळतील हा त्यामागे हेतू होता. मात्र रुग्णालयातील बिकट परिस्थिती आजही जैसे थे असल्याने रुग्णांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. तरी सदर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावे, अन्यथा येत्या 15 दिवसात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी दिला. याप्रसंगी राहुल जावळे, रोहित जावळे, जयवंत वडर, सनी जावळे, संजय कुडाळकर, करण जावळे, हर्ष गागडे, मारुती जावळे, आकाश माने, आकाश चव्हाण, दशरथ जावळे आदीसह भीमशक्ती सामाजिक संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज इथं जे IGM म्हणून जे रुग्णालय आहे हे इचलकरंजी शहरात कमीत कमी 3 ते 4 तालुक्याची लोक या IGM मध्ये येतात उपचार करायसाठी. परंतु या IGM ची फक्त सुधारणा केलेली आहे. कोणताही सर्जन डॉक्टर इथं नाही आहे. तर इथं लोकांची पिळवणूक होत आहे. गोरगरीब जनतेसनी आणला ऍडमिट करला तर डायरेक्ट त्यांनी एकतर सांगली नाहीतर कोल्हापूर इकडं पेशंटांनी पाठवण्याचं काम चालू आहे. कोणत्याही पद्धतीनं इथल्या गोरगरीब जनतेचं कुठलाही इलाज इथं चांगल्या पद्धतीनं होत नाही. माझी शासनाकडे एवढीच मागणी आहे की इथं लवकरात लवकर सर्जन डॉक्टर जनरल वार्डासाठी आठवड्यातनं एकदा तरी यावं, ही अशी आमची भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे. लवकरात लवकर जर हे नाही झालं तर आम्ही आपल्या प्रशासनाच्या दारात धरणे आंदोलन संघटनेमार्फत करणार आहे.